आदरणीय पितृतुल्य, मातृतुल्य, बंधुतुल्य विचारमंच, आज माझा वाढदिवस. खरं तर वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालं ते डीएडला असताना महिन सर, देसाई सर यांच्या समवेत पहिलं सेलिब्रेशन झालं आणि ते अखंडपणे आजपर्यंत चालू आहे. विद्यार्थ्यांनी या संकुलात आल्यानंतर देखील वाढदिवसाला त्यांचा उत्साह, त्यांचं प्रेम यानं मी भारावून जायचो. कुठंतरी मी काहीतरी चांगलं करतोय की काय याची पोचपावती त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहिल्यावर मला मिळत होती. या ठिकाणी माझा मान, सन्मान, आदर, यथोचित सत्कार झाला, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानतो. गेली 11 वर्षाचं एक मोठं वळण या ठिकाणी मी जगलो आणि शिकलो देखील. ऑगस्ट 2014 गावातीलच ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांचा अभाव असल्यामुळे अध्यापनाचं काम करत होतो. दुपारची वेळ होती. महिन सरांचा मला फोन आला, अरे काय करतोस? मी जे काय करतोय ते महिन सरांना सांगितलं. ते मला म्हणाले, तुला हे सगळं थांबवायचं आहे आणि उद्या विट्यामध्ये यायचं आहे. तेवढा एकच शब्द, तेवढं एकच वाक्य मी हो म्हणलं आणि दुसऱ्या दिवशी विट्यामध्ये आलो. हॉलच्या बाहेर पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या 2 व्यक्ती बसलेल्या होत्या. मला कोणतीच कल्पना नव्हती त्यावेळी. महिन सर मला त्यांच्याजवळ घेऊन गेले. हे आमच्या संस्थेचे संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील बापू, आमच्या संस्थेचे अध्यक्ष सुभाष पवार दादा. मला ओळख करून दिली, माझी ओळख करून दिली. सरांना मी नमस्कार केला. सर म्हणाले, कार्यक्रम संपेपर्यंत थोडा वेळ थांबा. दुपारच्या वेळेपर्यंत याच परिसरामध्ये संपूर्ण परिसर निहाळत उभा होतो. मुलं जवळ यायची, सर तुम्ही नवीन आहात, कोणत्या वर्गाला शिकवणार आहात असं विचारायची. मनाला खूप चांगलं वाटत होतं. दुपारची वेळ 3 वाजली. पुन्हा परत मला गावी जायचं होतं. 150 किलोमीटर अंतर. मी चेअरमन सरांना भेटलो. शिक्षकांची हॉलमध्ये गोल मीटिंग बसलेली होती. सरांनी खुर्चीतूनच मागे वळून मला सांगितलं, जाधव तुम्हाला इथं यायचंच आहे, एवढं लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर इथं हजर व्हा. मी कुठला काही विचार केला नाही. सरांना हो म्हणालो आणि तिथून गावी निघालो. 2-3 दिवसात येण्याची तयारी केली. माझी आई, माझे अण्णा म्हणजे माझे वडील, भाऊ, आजी यांना सांगितलं की माझं परमनंट शिक्षकचं काम नक्की होणार आहे असं आश्वासन दिलं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी विट्यामध्ये आलो. सुरुवातीचा काळ खूप खडतर होता. माझे बंधू म्हणेन मी, आरिफ देसाई सर यांचं गाव राजापूरमधून ते येऊन जाऊन करायचे, अपडाऊन करायचे. सुरुवातीचे 4 दिवस सरांच्या बरोबर मी देखील त्यांच्या दुचाकीवरून येऊन जाऊन प्रवास केला. पुढे काही दिवसांनी महिन सरांनी बनशंकरी शाळेतील खांडेकर सर यांच्या खोलीवर त्यांच्याबरोबर पाटील सर म्हणून होते, एकत्र राहण्याची माझी व्यवस्था केली.